हॅलो नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्या जणी? काल व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, आईसाठी भरभरून प्रेम दिलं. माझ्या अक्षरशः वाचताना डोळे भरून येत होते. खरंच तुमचं हे जे प्रेम आहे ना ते असंच राहू दे शेवटपर्यंत. तुमच्या दादानं 3.5 वर्षातून आज पहिल्यांदा एकट्यानं व्लॉगिंग जे काही केले, तोडकं मोडकं असू दे, तुमच्या दादाचं व्लॉगिंग आहे. आवडलं तर लाईक करा आणि तुम्ही सगळ्याजणी आई आजीसाठी सगळ्यांसाठी भरपूर प्रेम देता. त्याच्यासाठी तुमची म्हणजे आजीची जी काय हालावा आहे, आईची हालावा आहे, ह्या व्हिडिओमधून मी देत आहे. आवडला तर लाईक करा. दमभर तोंड जेवण जात नाही. खाल्ले गोळे दुसरा काय त्रास नाही करा. दमलय झाला. दमलय खालचा वरण वरचा खालचा. काय काळजी करू नको म्हणा. आता असंच होयाच एखाद दिवशी काय होय असं सोनूला सांगा. हा हे बोल काय तर बोल. शाळा जायचं ना. चला उठा चला शाळा जायचं. ते मग देवाच्या पाया पडताना बघायला पाहिजे होतं. बर देवबापाला सांगून येत जा. उठ ऐ देवबापाला सांगून येत जा. उठ. कुठं जायचं? केली श्रावणी संग ताट चालले तर बस या गाडीवर जा. राहू दे आपल्या इथे सोडे. ये ह्या दोघी एका जागी आले तर मी प्रचंड हसते. जेव्हा कधी गावी जाईल दोघींचंही सुरू असतं. काय असतं सांगते मी. अन्वी जी आहे ती छोटी आहे. श्रावणी म्हणजे शेजारची चुलत मामांची नात आहे, ती थोडीशी मोठी आहे. दोघींचा 36 आकडा असं कोणाच्या घरात आहे बघा. केवढे आहेत पोरी. म्हणजे आपलं तुपलं एवढं करतात. मी आता मध्यंतरी गेलते तर हसून हसून पुरे वाट लागली. एवढ्या त्या एकमेकींसंग भांडतात. पटत नाही दोघींचं. गाडीवर बसली म्हणून तो दंगा होता. काय याला करायचं. कधी झाली झाडं. तुमचे दादा एकदम कमी बोलणाऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. आता शेत बघायला आपण म्हणजे माझ्या आजोबांनी जबरदस्तीने नेलेलं होतं, तर त्यामध्ये किती बोललेले आहेत तुम्ही बघा. ज्या घरामध्ये कमी बोलणारी माणसं असतात त्याला बरोबर विरोधी गाठ पडतं. म्हणजे कोण बोलणार. मी जास्त बोलणारे आहे, तुमचे दादा कमी बोलणारे आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मुख्याने जो काही ब्लॉग असेल ना तो तुमच्या दादाचा बघायला मिळेल. आपलं आहे. इकडे घेतलं हे ना आणायची आहे. हॅलो हॅलो हा बघ. हॅलो 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 आलो 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 आलो. हा 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 आलो 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 हॅलो हॅलो आलो आलो. चौक चिमणा आला चिमणा चिमणा चिमणा. ते बघा आलं ते बघा आलं. निघाला 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 निघाला.
काढाय की फोटो अगं कोण आहे कोण आहे अगं कोण आहे कोण आहे घे हाय घे आत्यानू घे या बाई आता हाय आत्यानू हाय कर हाय हाय बाय बाय कर हाय हाय कर या चला चला भूर जायचं भूर 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 तकडे बघ चला चला दुसऱ्या दिवशी दादा निघालेले होते आईकडे. अर्ध्या तासाच्या अंतरावरच जत आहे, तिकडे निघालेले होते. आजीचं मात्र बोलणं ऐकून बऱ्याच जणींचे डोळे भरले असतील, कारण माझेच भरलेले होते. ती क्लिप जेव्हा मी बघितली, खरंच ज्यांच्या घरात वयस्कर लोक आहेत त्यांना खरंच जपा. मनाने तर झालेलीच असतात, पण शरीराने पण असतात. आप्पा जत मध्ये होतं काय कुठे असते ते इथले आले काय इथली आम्ही 15 फेर अगोदर पेरणार का ह्याच्यात जातच होतं म्हणून मी इथं पत्र आलो. नाहीतर मी चालत इथं घाटकेवाडीला यायची पाळी आली असती. हे साडीच का नाही कट केलाय ते अहो तिने एकच दिवस नेसली नाही इकडे कशी साडी तुम्हाला आवडली म्हणली ती. आवडली तर काय करत तिला छान दिसत ती साडी. काय मी तिला नेसलेलं लय छान दिसायला लागलं तर असं म्हणली वा असं म्हणली आईला लय आवडली म्हणली साडी. सोनूला लय छान दिसायला लागली. असू दे असू दे तिला मस्त दिसायला असं म्हणली मी. तिला काय नाही मलाच दिली. तुला आवडली ती साडी तुला लय छान दिसते मला कशाला दिलीस अगं तुला लय भारी दिसत ती. मी काय आधीच काय निघते तुझ्या साड्या सगळ्या निघते मी तर तुला चांगली दिसत ती ठेवतील म्हणताना. भारी आहे की कुठं आणले. घेतले तुरीची पिशवी शिवली पोती कशाला शिवली त्या दिवशी कुठे शिवलं तरी एक शिवलं. माहेरच्या घरी एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे, म्हणजे नवीन घरातील एक मेंबर म्हणजे बघू शकता हे. याचं नाव मोती ठेवण्यात आलेलं आहे. खूप गुणी आहे, छोटंसं पिल्लू आहे. डॉगी नव्हता म्हणून आणलेला आहे. आता डॉगींच्या स्टोऱ्या भरपूर आहेत, सांगेन कधीतरी. अरे स्वयंपाक करायला म्हणलं गबाळ असते. तुमच्यापेक्षा तुमच्या लेकीचं किती गबाळ असते माहिती आहे. आता येत नाही ना. मदर्स डे जेव्हा होता तेव्हा मी गावी होते आणि त्या दिवशी हा जो मोबाईल आहे तो मी आई आणि बाबांना माझ्या यूट्यूब इन्कममधून मी दिलेला होता. दिवसभर शेतात राबायचा आणि संध्याकाळी येऊन मात्र थोडासा विरुंगळा जो आहे तो करू शकतात. टी व्ही आहे पण टी व्हीपेक्षा मोबाईल जास्त आवडतो बाबांना. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 9 वाजलेले आहेत. इथून घड्याळ आता दिसतंय आरामात.
तर वरचं घड्याळ ना खाली लावूया. तर 9 वाजलेले आहेत आणि मी आवरलेले आहे. आवरलाय. तुमचे दादा आवरलेत. तुमच्या दादानं आता एवढा जोक केला ना, मला एवढा हसायला आलं. कपड्यांचा जोक जो झालाय ना, खूप हसून हसून पुरं झालं. सांगावं तरी अवघड, न सांगावं तरी अवघड आहे, असा जोक केला तुमच्या दादानं. असो, आम्ही झालेलो आहोत आमच्या इथं म्हणजे थोड्याशा अंतर आहे. यात्रा आहे एक. मग आरूच एक असतं, कुठे जवळपास यात्रा असली मम्मी चल ग तुम्ही कुठे जात नाही येत नाही, यात्रेला तरी चला. म्हटलं चला जाऊया. खूप लेट झालाय, पण यांनी कामावरून येणार, मग तिथून आम्ही जाणार. त्यात यांचा अभ्यास होता, तो अभ्यास कव्हर केला. अजून इथं सगळं पडले अभ्यासाचं. आता यांना वरती मी जास्त करून बसू देत नाही अभ्यासाला, इथं खाली बसा म्हणते. कारण मग भांडणाचं तुम्ही सारखा आवाज यायचं, दोघं जण पटत नाही. तर समोर बसवलं की मग छान पद्धतीने बसतात. किट्टो झालं भगवान तेव्हा त्या कपड्याच्या नावानं ओरडत असते काय. ती पोर काय करतात, बदलतात, ते बेडवरच टाकतात. त्यामुळे ते मी तर माझ्या नावानं ओरडाय नको म्हणून माझे कपडे काय करतो, आले की आपले अडकवायची कामावर. जे आता हे ड्रेस असते ते अडकवायचं काय. कामावरचे कपडे तर बॅगेतनं बाहेर काढत नाही मी. दुसऱ्या दिवशी आहे तीच. आणि नाईट पॅन्ट आणि बरमोडा जो असते तो अडकवलेला घ्यायचा, ती कपडे तिथं अडकवायची, ती घालायची. सकाळी जाताना ती तिथं अडकवायची, ती काढायची. असं प्रकार ठेवला आहे. आणि ज्या दिवशी आपल्याला 1-2-3 दिवसातनं बदलावं वाटते त्यावेळेस बदलायचं. मग एवढं सगळं तुम्ही पद्धतशीर आहे, तर मग मी बोमट्या का मारती कपड्यांसाठी? त्या पोरांच्या नावानं मला काय विचार नको. नाही आता माझी कपडे कधी पण दाखवायची. मी कपड्यांबद्दल तंत नाही चालू केलं. किती ठेवून होणार आहे यार. इथं वेगळं, ती बेडरूम मध्ये वेगळं, वरचा हॉल वेगळा, तिकडं वेगळं. वाळत घातलेल्या जागी निम्मी पडलेले असतात. कोणा एकाला जर काढायला सांगितलं तर निम्मी खाली निम्मी वर, म्हणजे जिकडे तिकडे कपडे. मग तंतनायचं तर काय व्हायचं, कधी टेम्परेचर हाय व्हायला लागले, कधी टेम्परेचर लो व्हायला लागले. मी तुझ्या दादाला म्हणलं, माझं हल्ली इथं आल्यापासून ना माझं टेम्परेचर लय वाढायला लागले, कमी व्हायला लागले वगैरे म्हणतात. बाई तुझ्या वैतागानं आता कपडे घालायची इच्छा होत नाही. कायम बेडवर टाकतात दादा. जे तुम्हाला सांगितलं ते सगळं उलट सांगितलं. आता खा तुझ्या आईची उलट सांगितलं तुम्ही. तुझ्या आईची शपथ खा. माझ्या आईची शपथ. तुम्ही बरमुडा, टी शर्ट जे काय असेल ते बेडवर टाकता. कसली खोटारडी ती. आता खरं बोला. ज्याच्यामुळे घरात टेम्परेचर वाढायला लागले ते हे पोरग आणि ती पोरगी सगळी चांगली. मग मी उगाच टाकते म्हणायचं. मग खोळ्याच्या नादाला कोण लाग, खोळे माणूस असंच असतं. हे असं कोणाच्या घरात. मला परवा एक कमेंट आली, अगं ताई कपड्यांवर काहीतरी उपाय सांग. मी वैतागले ग घरातली कपडे उचलून. खोळे माणसं अशीच असतात. त्यांना नाही बडबडायला काहीतरी चान्स लागत असते, त्यामुळे ती बडबडतात. झालं काहीतरी कारण लागत असते. काही लोक असे असतात की नाही आपला ऐका तरी ताबा ठेवण्यासाठी तुम्ही नाही किती काय पण पण लग्न घेतात. त्यामुळे तू काय सांगू किती पण बोला. आज बघणाऱ्या ताईंना माहितीये त्यांच्या घरातली काय अवस्था आहे. असं बोलत तुमच्यापेक्षा ती जावत म्हणतात. नाही आमच्यावर हुकुमशाही ठेवायला असं बोलती. त्यामुळे तू काय असं सांगू नकोस. तर कोणाकोणाच्या घरात कपड्यांसाठी वैतागलेत सांगा. मी 100% वैतागलेले आहे. कोण वैतागलेलं नसते, एकटीच वैतागती तुझी. तुम्हाला भांडणं काढायचा मूड आलाय. मला भांडायचा मूड नाही पहिला सांगते, पण मी रियालिटी सांगितली. आणि तुमचं किती कोण ऐकतंय का माहितीये का. ज्याच्या त्याच्या घरात कपड्यासाठीच तमाशा सुरू आहे. सकाळी जाताना मी परवा तुम्हाला घर दाखवलेलं आहे. अक्षरशः ओपन केलेलं कपाट सुद्धा झाकलं जात नाही. आता तुम्ही म्हणसाल तू सांग आम्हाला आणि आम्ही सांगतो तुला. तर आता मी विषय का काढला, मी फक्त कपड्यांबद्दल बोलताना तुमचे दादा फटाक करून मला तसे म्हणले कपडे घालायला नको तुझ्या वैतागानं, म्हणून मी हा विषय बोलला. असो कधी कधी असं एवढं तंतात म्हणजे काय उलटाच्यावर कोतवाल दाटे.